बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला. पण यावेळी चर्चेचा विषय केवळ आमिर खानचं तिसरं लग्न नाहीये, तर त्यावरून पेटलेलं राजकारण आहे. एका अतिशय खाजगी निर्णयाला लव जिहादचा रंग देत आरोपांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून आमिर खानवर निशाणा साधला जातोय, तर MIM आणि ठाकरे गटाकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. आमिरचं तिसरं लग्न आणि वादाचे चौघडे. आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून राजकीय वादंग. नितेश राणे यांचा आमिरवर निशाणा. विरोधकांचा नितेश राणेंवर पलटवार. बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान नुकताच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलाय. गेल्या 5 जुलै रोजी आमिर खाननं त्याची गर्लफ्रेंड असणाऱ्या गौरी स्पॅट सोबत लग्न गाठ बांधली. आपल्या राहत्या घरी छोट्याशा कार्यक्रमात त्यानं हा विवाह केला. आमिर खानच्या या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होते. विशेष विवाह कायद्याअंतर्गत गौरी आणि आमिर हे लग्न बंधनात अडकले. आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे. आमिर खानच्या याच तिसऱ्या लग्नावरून नितेश राणे आणि संजय शिरसाट यांनी निशाणा साधलाय. आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं. अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याही बद्दल हिंदू समाजाने विचार करावा. 1 लग्न 2 लग्न 3 लग्न आता आणखीन 4-5 1-2 वर्षांतर 4थं लग्न. यांना जो काही परवाना मिळालेला ना, अशा लोकांना खरंच लव जिहादचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे. आमिर खानला थेट लव जिहादचा ब्रँड अँबॅसेडर करण्याची मागणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केली. भाजप नेत्यांच्या या टीकेनंतर MIMचे नेते आमिर खानच्या पाठिंब्यासाठी उतरले. मुस्लिमांबाबत द्वेष यातून दिसून येतो अशी टीका MIMच्या नेत्यांनी केली आहे. उसमें ताकत थी 3 करने की, कर रहा है तुम 4 कर दो ना. हा? अरे भाई, आमिर खान की शादी में उसकी पहली बीवी गई, उसकी सेकंड बीवी गई, उसका बेटा गया, उसकी बेटी गई, उसके यहाँ पे बड़े बड़े इंडस्ट्रियलिस्ट गए, पॉलिटिकल महाराष्ट्र के नेता गए, इतने सारे लोग चले गए, किसी को आपत्ति नहीं हुई. तुमको किस बात की आपत्ति हो गई भाई? और ये आपत्ति लेके तुमको क्या बस मुसलमान दिख गया है, जिहाद के साथ जोड़ो. अरे तुमको जिहाद का मतलब भी मालूम है क्या? क्या इंटरकास्ट मैरिज कभी हुआ नहीं है क्या? तुम्हारे दिल के अंदर नफरत भरा हुआ है ना, नफरत भरा जहर जो मुसलमानों के लिए है ना, वो ऐसे ऐसे अल्फाजों से आता है. ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी आमिर खान आणि पंतप्रधान मोदींची मैत्री असल्याचा दावा करत आमिर खानवर टीका करणाऱ्या भाजप आणि शिवसेना नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचसोबत राम मंदिरातील दान चोरीबाबत आधी बोला असा रोकडा सवालही केलाय. सारे फोटोज तो मोदी साहब के साथ ही है, उनकी ही अच्छी दोस्ती है, तो आमिर खान को प्रधानमंत्री महोदय पूछ सकते हैं. लेकिन बात यही है कि ये लव जिहाद, लैंड जिहाद, आज उज्जैन में लैंड जिहाद किसने किया है? तो भाजपा के मुख्यमंत्री ने किया है. उज्जैन की पावन भूमि को लूटा किसने? तो भाजपा के मुख्यमंत्री ने किया है. अयोध्या के मंदिर की दान पेटी से चुराने का पाप किसने किया है? तो भाजपा ने किया है, भाजपा के अपॉइंटेड ट्रस्टीज ने किया. तो ये कौन सा जिहाद बनता है? हे हिंदुत्वाचे जे तथाकथित ठेकेदार आहेत, यांनी राम मंदिरामध्ये चंपक राय जे विकृत किळसवाने कृत्य करतो तिथपासून तर राम मंदिरातल्या चोरीच्या प्रकरणामध्ये काय होणार आहे हे पहिले बोलावा आणि मग त्यांनी हा फुकटचा सल्ला नागरिकांना द्यावा. अभिनेता आमिर खानच्या या तिसऱ्या लग्नावरून राजकीय गदारोळ सुरू झालाय. आमिरच्या या तिसऱ्या लग्नातून वादाचे चौघडे वाजू लागले. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झडताना दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.